उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार। शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांकडे जाणार। औरंगजेब हा भारताचा आदर्श नाही, तो भारताला लुटण्यासाठी आला होता। बाबा रामदेव यांचं विधान। आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच। बाबा रामदेव यांचं वक्तव्य। मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी मी प्रयत्नशील। पंकजांचं विधान। ठाकरेंचे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। 15 गायी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकारामध्ये गुन्ह्याची नोंद। मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याची पाचपुतेंची प्रतिक्रिया। लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। साताऱ्यातील दहिवडी पोलिसांची तुषार खरातांवर मुंबईत कारवाई। मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप। कल्याणचे शिंदेंचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी। अंबरनाथमधील कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातानं लिफाफा देत दिली धमकी। अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। बीडमध्ये काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा समारोप। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर काँग्रेसची मस्साजोग ते बीड रॅली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। पुणे अश्लील चाळे प्रकरण। गौरव आहुजासह भाग्येश ओसवालला एका दिवसासाठी पोलीस कोठडी। दोन्ही आरोपींना न्यायालयानं 1 दिवसाची सुनावली पोलीस कोठडी। साताऱ्यात 3 भीषण अपघात। वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू। शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला जयपूर ग्राहक न्यायालयाचं समन्स। पान मसाल्यामध्ये केशर असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केल्याचा तिघांवर आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।